वेल सो व्हॉट्सअप गाइज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे का अशा प्रोडक्टबद्दल। आणि खरंच मला माहिती नाही की हा व्हिडिओ झाल्यानंतर ना खरंच खूप सारे लोक या व्हिडिओच्या प्रेमात पडतील का नाही, तर ह्या सोपच्या 100% पडतील, कारण की हा असा एक प्रोडक्ट आहे जो आपल्या खूप फॅमिलियर इन्ग्रेडियंट्सपासून बनला आहे, आपल्या ओळखीचे आहेत हे सगळे। ह्याच्यामध्ये जे गुणकारी तत्व आणि जे काही प्रोडक्ट्स त्यांनी यूज केले आहेत हे खूप फॅमिलियर आहेत, म्हणजे तुम्हाला माहिती असणार आहेत। मी तुम्हाला सिंपल उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्याकडं डाळीचं पीठ असतं आणि आपल्या पूर्वीपासून जे आपली आजी लोक असतील, मम्मी लोक असतील, पूर्वीच्या काळी तरी सोप एवढे इन्व्हेंट झाले नव्हते। त्यावेळी ते लोक काय करायचे म्हणजे दूध आणि डाळीचं पीठ आणि जे काही वरची मलाई असेल शाई ते घेऊन ते सारे मिक्सअप करून त्याच्यामध्ये एक चुटकीचं हळद टाकून ते प्रोडक्ट्स ते यूज करून लावायचे। पण आजच्या ह्या मॉडर्न युगात एवढा कोणाला वेळ नाही आहे की ते सगळे इन्ग्रेडियंट्स गोळा करून तेवढं लावून फेसला तुम्ही प्रेप्ट करून तेवढा वेळच नाही आहे कोणाला। त्यासाठी सद्गुरू आयुर्वेदिक कंपनीवाल्यांनी न्यूली अँड इम्प्रूव्डली एक प्रोडक्ट लॉन्च केला आहे, तो आहे ग्राम फ्लोर सोप। आणि ह्याच्यामध्ये युजेस आणि कशासाठी हा सोप वापरला जातो म्हणजे स्किन प्रोटेक्शन मिळतं, तुमच्या स्किनला कोई प्रकारचा इचीनेस किंवा खाजवण्याचा प्रकार, खूप एकेकांच्या फेसवर रॅशेस होत असतात, असं काही होत नाही। इम्प्रूव्ज स्किन फेअरनेस, जे तुमच्या चेहऱ्याची जे काही मेलिनिनचा प्रकार वाढून तुमच्या चेहऱ्याजवळ इकडं काही लोकांना काही स्त्रियांना असं होतं उन्हामध्ये काम करून करून फक्त इथं एवढंच लालसर होत असतं किंवा इथं ब्लॅक होत असतं। आणि ते काही क्रीम्स आहेत मार्केटमध्ये जे खरंच त्याने नाही लावलं पाहिजे, त्याच्यासाठी पण मी एक नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येईन। खरं ते लावून त्यांना इथं काळा असं झालेलं असतं, खूप असं निळं होत आलं असतं, तरी पण ते क्रीम लावायचे ते सोडत नाहीत, लाल होत असतं, कारण की ते लावून त्या उन्हात गेल्यामुळे ते लाल होत असतं। आणि हे अजून एक म्हणजे कॉम्प्लेक्शन, म्हणजे तुमचे जे स्किन फेअरनेस म्हणजे स्किनची जी मेलिनिनची प्रकार कम करून जे फेअरनेस तुम्हाला देतं, त्याच्यामध्ये ह्यात एक गुणकारी तत्व आहे। आणि ओनली अँड ओनली 40 रुपयाला फक्त तुम्हाला हा प्रोडक्ट मिळतो। आणि म्हणजे शेल्फ लाईफ जेव्हा आपण बघायला जातो 3 इयर्स लॉंग शेल्फ लाईफ, म्हणजे तुम्ही ॲन एक्झाम्पल 2024 मध्ये आणला, 24, 25, 26 तर 4 वर्ष तुम्हाला ही जी लॉंग एक्सपायरी मिळते। आणि तुम्हाला प्रोडक्ट किती मिळतं 40 रुपयामध्ये 75 ग्राम प्रोडक्ट मिळतं तुम्हाला। आणि खूप सेफ आहे आणि डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे असं आपण म्हणू शकतो। आणि ह्याच्यामध्ये आतलं आपल्याला हे असं सोप येतं, खूप प्रीमियर पॅकेजिंग आहे असं मला वाटतं। आणि हा ओरिजिनली तुम्ही कुठं पण फेक प्रोडक्ट तुम्हाला मिळतील पण घेऊ नका। ह्याच्यामध्ये तुम्हाला मी एक लोगो दाखवते, इथं आहे सद्गुरू आयुर्वेदिक म्हणून, तुम्हाला इथं दिसत असेल, ह्याच कंपनीचं तुम्हाला घ्यायचं आहे ग्राम फ्लोर सोप। तर मी मगाशी बोलल्यास प्रकार तुमची जी आजी लोक असतील, मम्मीज असतील, नानीज असतील, जे काही आपले आत्या, मावशी, काकी, जे काही ते जुन्या काळात जे काही ते होम रेमेडीज करायचे घरगुती पद्धतीनं चेहऱ्याला एक ग्लो यावा म्हणून जे काही ते पदार्थ किंवा इन्ग्रेडियंट्स वापरायचे ते पूर्ण इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये आहेत आणि वर्थ इट प्रोडक्टमध्ये आहेत आणि वर्थ इट प्राईजमध्ये आहेत असं मला वाटतं। खरंच तुम्ही जर का तुमचे चेहऱ्यावर पिंपल्स नाही आले पाहिजेत, चेहरा गोरा दिसला पाहिजे, स्किन फेअर झाली पाहिजे आणि स्किनला आपल्या टच केल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचं असं खडबडीत नाही वाटलं पाहिजे, खूप स्किन आपली हात फिरवल्यानंतर सॉफ्ट आणि नरिश पाहिजे। आपले जे पाम्स असतात, आपण जे म्हणतो हाताचे हे पाम्स इकडच्या बाजूचे, इकडचे नाही बोलत मी, तर हे आपल्याला आपण जेव्हा हात त्याच्यावर फिरवतो आपल्याला असं कुठलाही खडबडीत प्रकार वाटत नाही। पण एकेकांच्या चेहऱ्यावर असे पिंपल्स झाले असतात की त्यांनी हात फिरवलं तर बास कुठल्या तरी एका ग्रॅनाइटवर हात फिरवल्यासारखं असं खडबडीत वाटत असतं। कारण खरंच तुम्ही कोणते पण नाही माहीत असलेले इन्ग्रेडियंट्स यूज करून फेस तुम्ही खरंच बाद करू नका। खूप क्लिनिकली टेस्टेड आहे, डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे। तुम्ही कुठल्या पण स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये हा तुमचा फ्रेंडली प्रोडक्ट आहे, खरंच एकदा यूज करून बघा ग्राम फ्लोर सोप। आणि तुम्हाला कुठं पण ट्रॅव्हलिंगला जात असेल तर खूप स्किन फ्रेंडली आहे आणि खरंच एकदा यूज करून बघा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खरंच खूप तुम्हाला माहिती भेटली का चांगली, हे तुम्ही मला सांगायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका। आणि लक्ष्मी महेश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका। आणि असेच चांगले व्हिडिओज घेऊन मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।